यायचे प्लीज मायकोप संघ बिगेश. चला सुरुवात करायची पंच सामन्याला लगेचच. एका बाजूला आपण बघतोय बेटीगाव तर एका बाजूला संघ मल्ल्याळी. दोन जुने जाणते संघ आज मात्र नक्कीच एकमेकांच्या विरुद्ध आहेत. एका बाजूला नक्कीच आपण मयूर पंडितला बघतोय. मयूर पंडित आणि अथर्व नक्कीच आपण बघतोय. बॉलिंग मार्क वरती नक्कीच आपण अक्षयला बघतोय. पंचांचा इशारा यस लेट्स प्ले ग्रीन सिग्नलचा येतोय. यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरतीच की येतोय क्रॅकिंग दमदार असरदार महाकाळ चौकार. सुरुवात मात्र नक्कीच मयुरीच्या फळीतून येतोय चौकार. मयुरीच्या फळीतून मात्र पहिला चौकार येतोय. लो फुलटॉस चेंडू होता त्याला मात्र नक्कीच बाहेरची दिशा दाखवली मयूरने. यावेळेस मात्र डाऊन द ट्रॅक पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक यावेळेस तैनात आहे. निर्धावची मात्र सांगता केली जाते. दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय. यावेळेस मात्र नक्कीच स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन. धावांचा विचार केला 5 धावा धावफलकावरती आहेत. येणारे अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस मात्र नक्कीच चांगला ऑफ ब्रेक चेंडू. एका धावेने नक्कीच समाधानी व्हावं लागणाऱ्या धावांचा विचार केला. आता मात्र धावून पोहोचतीये तब्बल 6 धावेंवरती. येणारे अजूनही 2 चेंडू या षटकाचे शिल्लक आहेत. डाऊन द ट्रॅक पुन्हा एकदा. एका धावेने नक्कीच समाधानी व्हावं लागणार आहे. शेवटचा चेंडू नक्कीच अजूनही शिल्लक आहे. शेवटचा अंतिम चेंडू. यावेळेस मात्र नक्कीच एका धावेने समाधानी व्हावं लागणार आहे. धावांचा विचार केला धावफलक जाऊन पोहोचणार आहे तब्बल 8 धावेंवरती. 8 ऑन द बोर्ड. षटकाची होती समाप्ती. धन्यवाद डीजे. चला प्रतिनिधी यायचे. एका बाजूला नक्कीच आपण पाहतोय साईकृपा दहीसर आणि संघर्ष मुरबे. प्रतिनिधी यायचे नक्कीच आणि विनर अशी लॉट्स मात्र नक्कीच आपण क्लिअर करतोय. यावेळेस मात्र नक्कीच अवे फ्रॉम द बॉडी. विशालला गोलंदाजी मार्कवरती आपण बघतोय. निर्धाव चेंडूची सांगता मात्र नक्कीच पहिल्या चेंडूवरती केली जाते. यावेळेस मात्र अजून एक निर्धाव चेंडू. अथर्व मात्र कुठेतरी पूर्णपणे क्लम आपल्याला दिसतोय. यावेळेस एका धावेने समाधानी व्हावं लागणार. धावांचा विचार केला आता मात्र धावून पोहोचेल 9 धावेंवरती. चेंडूचा विचार केला 3 चेंडूचा खेळ होते मात्र समाप्त. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता परंतु चेंडू पायाला ब्रश करतोय. एका धावेने लेगबाईच्या रूपामध्ये मात्र नक्कीच धावफलकामध्ये होईल बदल. 10 ऑन द बोर्ड. येणाऱ्या नक्कीच चेंडूचा विचार केला अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. डाऊन द ट्रॅक क्षेत्ररक्षक तैनात आहे. सुरेख एफर्ट्स. शेवटचा चेंडू नक्कीच अजूनही शिल्लक आहे. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील. फ्लिक करण्याचा प्रयत्न ठरतोय सक्सेसफुल. धावा मिळतील पूर्ण 4 4 4 आणि 4 धावांचा विचार केलाय. चौकारानंतर मात्र जाऊन 15 धावेंवरती. 15 ऑन द बोर्ड. शेवटचा अंतिम चेंडू नक्कीच आपण बघतोय.
या नो चेंडूवरती मात्र प्रहार केला जातोय. फ्लिक करण्याचा प्रयत्न, परंतु लेग बाईच्या रूपामध्ये आपल्याला समाधानी व्हावं लागणार आहे. षटकाची होती समाप्ती. धावांचा विचार केला जाऊन पोहोचेल. आता मात्र तब्बल 16 धावांवरती. 16 ऑन द बोर्ड. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊया आपण मिस्टर डिस्क जॉकीकडे. धन्यवाद डीजे. धावांचा विचार केला 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावरती आहेत. अथर्वच्या फळीतून मात्र नक्कीच अजूनपर्यंत एक चौकार आलाय. पुन्हा एकदा शफल करून फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. ऑनसाइड रिजन वरती खेळण्याचा धाडस मात्र अथर्वच्या माध्यमातून दाखवला जातोय. 17 ऑन द बोर्ड लगावले जात आहेत. चला याचे दोन्ही संघ विनंती असे लॉर्ड्स क्लिअर करतोय आपण. साई कृपा दहिसर, संघर्ष मुरबे आणि या 2 संघांमधला विजयी संघ असे लॉर्ड्स आपण क्लिअर करतोय. एक चिठ्ठी उचलली जाईल. जो संघ मात्र क्वालिफाय होईल पुढच्या सामन्यासाठी, पुढच्या फेरीसाठी. चला संघर्ष मुरबे शेवटचा कॉल असणार आपल्याला आणि रनिंग मॅच मधला विनर संघ मात्र असा लॉर्ड्स आपण क्लिअर करतोय. एक चिठ्ठी मात्र नक्कीच उचलली जाईल. तो संघ मात्र क्वालिफाय होईल. शेवटचा आणि अंतिम कॉल आहे हा. डाऊन द ट्रॅक येतोय मात्र क्रॅकिंग, दमदार, असरदार, खणखणीत, ब्रँडेड चौकार. यस डीजे. धन्यवाद डीजे. 23 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस मात्र अजून एक कव्हर ड्राईव्हचा फटका. चेंडू निघून जाईल. दान 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 ओव्हर द रोप. 4 धावांसाठी. यस डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच साईकृपा दहिसर संघ मात्र पुढच्या फेरीसाठी क्वालिफाय होतोय बाईच्या रूपामध्ये आणि अर्थातच विनर विरुद्ध मुरबा असा आपल्याला सामना पाहायला भेटणार आहे. यावेळेस मात्र सॉफ्ट हँडेड सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि सक्सेसफुली कंप्लीट केली जाते धाव. विकेट काढण्याचा प्रयत्न. सिंगलने मात्र नक्की धावफलकामध्ये बदल. 29 धावा धावफलकावरती आहेत. षटकाची होती समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिसते. शेवटचं अंतिम षटक मात्र कोणत्या गोलंदाजाला इंट्रोड्यूस केलं जाईल. एक छोटंसं टीम मॉडेल आपण बघतोय. गोलंदाजी मार्क वरती नक्कीच आपण सर्वेशला बघतोय. एका बाजूला बेटेगाव तर एका बाजूला संघ मल्याळी. यावेळेस मात्र नक्कीच अवांतरने सुरुवात केली जाते. धावांचा विचार केला तर 30 धावा धावफलकावरती आहेत. डाऊन द ट्रॅक टॅप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात आहे. लाऊड अपील, परंतु एक धाव रोखू शकत नाहीये. धावांचा विचार केला. आता मात्र जाऊन पोहोचणारे तब्बल 31 धावांवरती. चेंडूचा विचार केला. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे फर्स्ट इनिंग मधला. यावेळेस मात्र सॉफ्ट हँडेड सिंगल. धावांचा विचार केला तर 32 धावा धावफलकावरती. येणारे अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. बिगेट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात आहे. विकेटचं होईल पतन. पहिला झटका, पहिला हादरा संघ मल्याळी संघाला अवघ्या 32 धावांवरती. येणारे नक्कीच 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. मयूर पंडित नक्कीच आपण बॅक टू दी पवेलियन पाहतोय. फलंदाजी मार्क वरती नक्कीच आपण हर्षदला बघतोय. येणारे अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. आक्रमण केलं जाईल का? स्ट्रेट डाऊन द ट्रॅक. क्षेत्ररक्षक तैनात आहे. फंबल होतंय आणि त्या फंबलच्या मोबदल्यामध्ये येतोय मात्र हा लकी चौकार. यस डीजे.
धन्यवाद डीजे. 36 धावा या चौकारानंतर धावफलकावरती कोरल्या जात आहेत. 36 ऑन द बोर्ड. फ्लिक करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाला शोधलं जात आहे. हर्षदला जावं लागेल तंबूच्या आसराला. संघ मल्याळी संघ 36 लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. पहिल्या इनिंगचा खेळ आपण बघतोय. फर्स्ट राऊंडचा शेवटचा सामना. फलंदाजी मार्कवरती न्यू बॅटर गतीशला इंट्रोड्यूस केलं जाईल. शेवटचा अंतिम चेंडू. गतीश मात्र फलंदाजी मार्कवरती. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. काट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक नक्कीच पहिल्या अटेम्प्टमध्ये टॅकल करता आलं नाही. षटकाची मात्र इथे होईल समाप्ती. 38 धावांचं आव्हान असणार आहे बेटेगाव संघासमोर. घेऊया विश्रांती. जाऊया आपण मिस्टर डिस्क जॉकीकडे. यस डीजे. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. चला दोन फलंदाज. जास्त वेळ दवडायचा नाहीये. नक्कीच दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. विशाल आणि मितेश ही जोडी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण बघतोय बेटेगाव संघाकडून. चला प्लीज बॉल पास करायचा आहे. चला व्यूरचना लगेच सजून घ्यायची आहे प्लीज. संघ मल्याळी संघ प्लीज. मयूर पंडित आणि टीम अथर्व जास्त वेळ प्लीज कंझ्युम करायचा नाही. लगेच आपण व्यूरचना सजवायची आहे कारण दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऑलरेडी दाखल झालेत. अजून आपल्याला तब्बल 2 सामने अजून खेळवायचे आहेत. चला प्लीज संघ मल्याळी संघ शेवटचा कॉल आहे. लगेचच आपण व्यूरचना सजवायची आहे प्लीज.
धन्यवाद डीजे. चला प्लीज सुरुवात करायची. पंच आपण मात्र ताकीद द्यायची. वेळेचं बंधन मात्र सर्व संघांसाठी समान आहे. प्लीज सुरुवात करायची आहे कारण अजून आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. नक्कीच आपण बघतोय संघ मल्लाई संघाकडून अनिकेतजी राऊत. अनिकेतचा विचार केला तर नक्कीच ओव्हरऑल क्रिकेटमध्ये मात्र स्वतःच्या नावाची उमट ज्याने मात्र प्रत्येक मोठ्या संघामध्ये लगावली आहे आणि आता मात्र नक्कीच आपल्याला इन ॲक्शनमध्ये सुप्रीमो ट्रॉफीमध्ये सुद्धा ॲज अ कॅप्टन दिसणार आहे. आणि नक्कीच PBPL सारखी टुर्नामेंट अंडरआर्म क्रिकेटमध्ये ज्याने उद्या सांडली तो मात्र आज या मैदानामध्ये आपल्याला खेळताना दिसतोय. अनिकेत राऊत गोलंदाजी मार्कवरती आहे. नक्कीच बाप्या नावाने ज्याला मात्र जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळाली आहे. आता मात्र स्वतःच्या संघासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. 38 धावा डिफेंड करायचे आहेत. यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरती क्षेत्ररक्षक तैनात आहे सुरेख. यावेळेस मात्र नक्कीच निर्धावने सांगता केली जाते. यावेळेस मात्र क्लासिकल ऑफ कटर. नक्कीच म्हटलं जातं ना अंडरआर्म क्रिकेट पासून थोडासा लांब आहे मागच्या काही वर्षापासून परंतु चेंडू पहा जो अनुभव आहे त्या अनुभवाचा वापर मात्र तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. नक्कीच जसं मी आपल्याला म्हटलं ओव्हरऑल क्रिकेटचा वर्ल्ड कप अर्थातच सुप्रीमोमध्ये इन ॲक्शन ॲज अ कर्णधार सुद्धा आपल्याला अनिकेत दिसणार आहे. पालघरचे अनेक तारे सितारे मात्र त्या सामन्यामध्ये असणार आहेत. यावेळेस मात्र अजून एक ऑफ कटर लाऊड अपील. पंच सांगतात यस विकेटचं होत आहे पतन गॉन. यस डीजे धन्यवाद डीजे. चला न्यू बॅटर लगेचच आपण तयार राहायचं. जास्त वेळ दवडायचा नाहीये. नॉन स्ट्राईकच्या फलंदाजाला सुद्धा विनंती असेल आपण मात्र पहिल्या नेटवरती जायचं नाहीये. यावेळेस मात्र विकेटचं होत आहे पतन. चेंडूचा विचार केला 3 सुरेख चेंडू. अनुभव अनुभव आणि अनुभव. क्लासिकल ऑफ कटर. डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात आहे. अजून एक निर्धाव चेंडू. दुसरी मॅडन ओव्हर आजच्या रात्रीमध्ये हाताळली जाणार आहे का कारण 4 डॉट चेंडू आणि 1 विकेट नक्कीच आपण पाहतोय अजूनपर्यंत अनिकेत राऊतच्या माध्यमातून. सुरेख गोलंदाजी. टॅप करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र कॉमेंटेटर कर्स म्हणायला हरकत नाही. चौकारने मात्र नक्कीच आपण पाहतोय 5व्या चेंडूवरती आक्रमण केले जाते. प्रयत्न मात्र कुठेतरी कमी होते अनिकेतचे. एफर्ट्स मात्र थोडे आपल्याला कमी पाहायला भेटले चेंडूला स्टॉप करण्यासाठी. शेवटचा अंतिम चेंडू. यावेळेस मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक हर्षद आहे. एका धावेने समाधानी व्हावं लागणारे 5 धावा धावफलकावरती आहेत. समीकरण मात्र असणार आहे 18 चेंडू 33 ची गरज. 18 चेंडू 33 धावा. चेंडू 33 ची गरज. 11च्या सरासरीने आपल्याला धावफलक बोलतं ठेवावं लागणार आहे. रिक्वायर्ड रन रेट आपण बघतोय 11 आहे. प्रत्येक षटकामध्ये आपल्याला 11 धावा अर्जित कराव्या लागणार आहेत. गोलंदाजी मार्क वरती आपण निमेशला बघतोय. यावेळेस टॅप करण्याचा प्रयत्न. संपर्क तितका चांगला झाला. रुचांक मात्र चेंडू खाली येतोय. अजून एक डॉट चेंडू. समीकरण बदललं जात आहे. 17 चेंडू 33 ची गरज. धावफलक अजूनही स्थिरावलेले 5 धावेंवरती. फ्लिक करण्याचा प्रयत्न. विकेटचं मात्र होईल पतन. बॉक्स आउटच्या रूपामध्ये. गडी बाद गॉन. धन्यवाद डीजे. 5 धावा धावफलकावरती आहेत. 5 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट.
चला मुस्तकीन यायचे आपण नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी, ज्याने मात्र नक्कीच 10 धावा डिफेंड केला. यायचे प्लीज. यावेळी शॉर्ट कव्हर वरती फटका चांगला आहे. संधी आहे कलेक्शन मध्ये चुकी. तर नक्कीच विकीला विनंती असेल, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी नक्कीच सिनियर खेळाडू आहे, परंतु सुरेख गोलंदाजी. मुस्तकीन ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी पहिल्या सामन्याचा वैयक्तिक. यावेळेस मात्र अजून एक संधी आहे. संतोष पाटील सरांना नक्कीच विनंती असेल, हा सत्कार आपण करायचा आहे. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मुस्तकीन. यावेळी डाऊन द ट्रॅक अजून एक चांगला चेंडू, पूर्णपणे दडपणामध्ये आपल्याला दिसतो बेटेगाव संघ. शेवटचा अंतिम चेंडू. यावेळी शॉर्ट कव्हर रिजन वरती फटका आहे. पुन्हा एकदा कलेक्शन तर झालं, परंतु फेकी करण्यामध्ये थोडंसं आपण पाहिलं प्रेशर दिसतोय. षटकाची होईल समाप्ती. 8 धावा धावफलकावरती समीकरण असणार आहे. 12 चेंडू 30 ची गरज, 15च्या सरासरी धावांची गरज आहे. घेऊया विश्रांती, जाऊया आपण डिस्क जॉकीकडे. यस डीजे धन्यवाद डीजे. बारा चेंडू 30 ची गरज आहे. रुचांकला आपण गोलंदाजी मार्क वरती बघतोय. एक महत्वपूर्ण आणि निर्णायक षटक मात्र रुचांकचं ठरू शकतं. जरा षटकामध्ये जर आपण 10 ते 12 धावा खर्च केला तर सामना कुठेतरी वळताना दिसेल, किंवा जर आपण 3 ते 4 धावांचं षटक टाकलं तर सामना लांबणीवरती जाणार आहे. पहिल्या चेंडूवरतीच विकेटचं पतन. गॉन. यस डीजे. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज शुभमला मात्र इंट्रोड्यूस केलं जात आहे फलंदाजी मार्क वरती. पॅडल स्वीप यावेळेस कर्णधार हर्षद चुकी करतोय. या चौकारानंतर मात्र धावफलकामध्ये डिफ्लेक्शन दिसणार आहे. हर्षद मात्र चुकी करतोय. एका चुकीच्या पोझिशन मध्ये मात्र नक्की चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. धावांचा विचार केला, आता मात्र जाऊन पोहोचेल 12 धावेंवरती. समीकरण मात्र आहे 10 चेंडू 26 ची गरज. चला आपली स्पीडअप करायचं थोडंसं. संघ मल्याळी संघ 10 चेंडू 26 ची गरज. यावेळेस मात्र नक्कीच व्यूहरचनेमध्ये बदल आहे. ऑनसाइड रिजन वरती 4 खेळाडू तैनात आहेत. यावेळेस यष्टीरक्षक पंचांकडे दाद मागितली जाते, परंतु अपील मध्ये कॉन्फिडन्स नव्हता, उत्साह कमी. यावेळेस पुन्हा एकदा ट्रॅक करण्याचा प्रयत्न होता. विकेटचं मात्र होईल पतन. वारंवार अंतरावरती मात्र विकेटचं पतन होतंय आणि तेच मात्र कुठेतरी संघाला विजयापासून लांब. तर विकेटचा विचार केला 4 गडी अजूनपर्यंत आपण बॅक टू दी पवेलियन पाहतोय. चेंडूचा विचार केला येणार आहे नक्कीच. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. समीकरण आहे 8 चेंडू 26 ची गरज. 8-26 26-8 समीकरण आपल्याला पाहायला भेटतंय. 2 चेंडू महत्वपूर्ण असणार आहेत. पॅडल स्वीपचा फटका, अजून एक विकेटचं पतन. चला ऑन हॅट्रिक असणार आहे मिस्टर रुचांक. या स्पर्धेमध्ये नक्कीच दुसरी हॅट्रिक रुचांच्या माध्यमातून कंप्लीट केली जाईल का, कारण कालच्या रजनीमध्ये आपण रोहन गावडला पाहिलं. आज मात्र रुचांक ती कामगिरी परत करेल का आपल्या संघासाठी. वैभवला आपण बघतोय फलंदाजी मार्क वरती टॅप करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होणार नाहीये. टायमिंग प्रॉपर झाला नाही. षटकाची होती समाप्ती. जाऊया आपण डिस्क जॉकीकडे. यस डीजे.
धन्यवाद डीजे. अथर्वला आपण बघतोय गोलंदाजी मार्क वरती. 6 चेंडू 25 ची गरज. टॅपचा फटका, क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्याला बीट करून चेंडू जाईल. सीमा रेषा पार येतोय मात्र हा रिच टू मनी चौकार. येस डीजे. धन्यवाद डीजे. 5 चेंडू 22 ची गरज. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. अजून एक क्रॅकिंग चौकार. समीकरण बदललं जाईल का? 4 चेंडू 18 ची गरज. 2 चांगले चेंडू आपल्याला हाताळावे लागणार आहेत. 4 चेंडू 18 ची गरज. यावेळेस मात्र अजून एक चौकार. बॅक टू बॅक तिसरा चौकार. प्रेशर मात्र एक डॉट चेंडू नक्कीच अथर्वच्या माध्यमातून हाताला जातोय. टॅप करण्याचा प्रयत्न. अजून एक चांगला फटका. शेवटचा अंतिम चेंडू. यावेळेस मात्र नक्की चला हाडलं कसं. चला यायचे संघ मल्याळी संघ लगेचच. जास्त वेळ दवडायचा नाहीये. संघ मल्याळी एका बाजूला असणार आहे तर एका बाजूला संघर्ष मुरबे. मायक्रोफोन वरती आपल्यासोबत नक्की टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील संतोषजी पाटील सर.